नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात आज अहिल्यानगर व अकोला येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. सत्य जनतेसमोर मांडणे, शोषितांचे आवाज बुलंद करणे व भ्रष्टाचार उघडकीस आणणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्यावर होत असलेले हल्ले हे लोकशाहीस गंभीर धोका निर्माण करणारे आहेत. अहिल्यानगर व अकोला येथील हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नेवासा, अहिल्यानगर व अकोला येथे पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करून दोषीवर कठोर कारवाई करावी, पत्रकारांना तातडीने संरक्षण द्यावे, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज शहरातील प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात विशेष पथक व हेल्पलाईनची स्थापना करावी, तसेच पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अंमलात आणावा असे परखड मत व्यक्त केले. तसेच शहराध्यक्ष निखिल भिसे व उपाध्यक्ष रविकिरण चौगुले यांनी पत्रकारावरील हल्ले केवळ व्यक्तीवरील नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आवाजावर होणारे हल्ले असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पत्रकार संतोष काटकर, रोहन हेरलगे, शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब पाटील, अजित लटके, शाह हुसेन मुल्ला, सद्दाम हुसेन मुल्ला आदीसह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा